थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 6 गोष्टच्या भागामध्ये संपतराव मनूला बाहेर घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. तेव्हा ते आता सांगतात की अगं मनूताई किती उशीर लावशील, तिकडे गुरुजींनी विधीला सुरुवात केली आहे, चल बरं पटकन. तेव्हा आता मनू सांगते की बाबा मला सासरी पाठवायची तुम्हाला खूप जास्त घाईच लागली आहे ना. तेव्हा आता संपतराव हळवे होतात आणि आपल्या लेकीसाठी ते रडत असतात. तर पटकन आता मनू येते आणि तिच्या बापाला समजावते. ती सांगते की बाबा मला तर खरं तर कुठेच जायचंच नाहीये, परंतु तुम्हीच मला पाठवताय, रडू नका ना प्लीज. तुम्ही जर रडत असाल ना तर मग मी इथेच बसून राहीन, हसा बरं. असं म्हटल्यानंतर संपतराव लगेच चेहऱ्यावरती एक स्माईल देतात. तर त्यानंतर आता म्हणू संपतरावांना सांगते की बाबा इतकंही हसू नका, काल तुम्ही जे काही वागला होतात ना त्याचं मला खूप वाईट वाटलं आहे. तेव्हा आता संपतराव सांगतात की बाळा आपल्याला जसं हवं होतं तसंच स्थळ मिळालं आहे, तू आता सासरी जाचेल, तिथे खूप सुखात राहशील. संपतराव तिथे आता सांगतात की कालचं वागणं होतं ना ते आनंदाच्या भरामध्ये होतं. तेव्हा आता मनू सांगते की परंतु तुम्ही चुकीचंच वागलात हा बाबा, इथून पुढे करायचं नाही या तसं. तेव्हा आता संपतराव कान पकडतात आणि मनूजी पुन्हा माफी मागतात. तर ते सांगतात की खरं आज तर माझं स्वप्न पूर्ण झालं आहे, अख्ख्या गावाला दिलेला शब्द मी पाळला आहे. ही तर खराची जगाची रीत आहे, मुलीला सासरी पाठवायची, नाहीतर मी माझ्या लेकीला कुठेच माझ्यापासून दूर नसतं जाऊ दिलं. तेव्हा आता मनू सांगते की मलाही नाही जायचं आहे कुठेच बाबा, मला कायम तुमच्याच सोबत राहायचं आहे. आणि पटकन मनू आपल्या बापाला घट्ट मिठी मारते. तेव्हा आता संपतराव तिथे संपदा खूप हळवे झालेले असतात. तर त्यानंतर तिथे संपतराव सांगतात की हाय का आता आता हे सोनं तसंच ठेवलं आहे. तेव्हा आता मनू सांगत असते की बाबा आधीच मी खरंच खूप सोनं घातलं आहे, आत्ता नको. तेव्हा आता संपतराव सांगतात की मला माहिती आहे मनूताई की तुला सोन्या नाण्याची आवड नाही आहे, परंतु तुला पाहून रणजितराव तर आणि ते आता मनूला ते दागिने घालण्यासाठी आग्रह धरतात. तेव्हा आता संपतराव ते दागिने निरखून पाहतात म्हटल्यानंतर संपदाच्या काळजाचा ठोका चुकतो आणि ती खूप घाबरते. तर त्यानंतर संपतराव म्हणतात की मनूताई तुम्हाला घालायचे नाही येत नाही दागिने. तेव्हा आता मनू सांगते की नाही बाबा. तर त्यानंतर संपतराव ते खालती टाकतात आणि म्हणतात बरं ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तर त्यानंतर संपतराव सांगतात की चला बाहेर चला. तेव्हा आता मनू खूप हळवी होते आणि परत आपल्या बापाला घट्ट मिठी मारून रडायला लागते. इतक्यात आता तेजस तिथे रडण्याचं नाटक करत आलेला असतो. तिथे कोणालाच काही कळत नसतं. संपतकडे आल्यानंतर आता तेजसला संपतराव विचारतात की काय झालं तेजसराव, तुम्ही का रडताय. तेव्हा आता तेजस सांगायला लागतो की तुम्ही रडताय ना म्हणून मला रडू येते. अहो बाहेर तिकडे गुरुजी थांबलेत, असं तेजस रडण्याचं नाटक करून म्हणताक्षणी म्हणून आता तिथे जोरजोरात हसायला लागते. तेव्हा आता बाकी सगळे तिथे असणारे हसत असतात. तर तिथे तेजस सांगतो की काय संपतराव, अहो मुलगी सासरी चालली आहे, नातं तोडून थोडंच चालले आहे आणि जरा पाठवणीसाठी अश्रू ठेवा थोडेसे. आता विधीला सुरुवात होते, गुरुजी बाहेर बोलावतायत, चला बरं पटकन. तर त्यानंतर संपतरावांना आता तिथे तेजस सांगतो की आता रीत बदलली हा संपतराव, आता मुलीच्या घरच्यांनी नाही तर मुलाच्या घरच्यांनी रडायची पद्धत आहे, चला पटकन. असं म्हणून आता तेजस त्यांना खालती घेऊन येतो. तेजस खालती आता एकटाच आलेला असतो. तर त्यानंतर तो पाठीमागून मामीना जोराचा आवाज करून घाबरवतो. तर तिथे आता त्याचं लक्ष रणजितकडे जातं. तेव्हा आता तो सुयोगला म्हणतो की सुयोग तुला आवाज येतोय का रे, असं टोपात टाकल्यासारखा धडधड धडधड. तेव्हा आता सुयोग विचार करतो की कुठे येतो याला आवाज. त्यानंतर तेजस आता रणजितकडे हात करून दाखवतो ते काय तिथे, आणि तेजस आता तिकडे रणजितकडे येतो आणि म्हणतो की काय किती आवाज घुमतो आहे हॉलमध्ये. अहो तुमच्या हृदयाच्या ठोक्यांचा धडधड करत तुमची इंजिन तर आता सुसाट सुटलं आहे. काय तुम्हाला रेल्वे बघायची आहे का तुमची. तेव्हा आता रणजित लाजत असतो. तर तिथे आता तेजस सांगतो की काय लाजतंय, मला माहिती तुम्हाला तुमची रेल्वे म्हणजेच मिस मानसी बघायच्या आहेत. बघायच्यात नाव सांगा ना तसं मग. आणि त्यानंतर तेजस आता वरती मानसीकडे हात करतो आणि रणजितला मानसी दाखवतो. रणजित आता प्रेमाच्या नजरेने मानसीकडे पाहतच राहतो. तर मानसीला आता संपदा आणि तिच्या दोन्ही मैत्रिणी खालती घेऊन आलेल्या असतात. पुढच्या विधीला सुरुवात होणार असते. तिथे आता मनस्वी तिच्या बापाच्या कानामध्ये म्हणजेच अण्णासाहेबाला सांगत असते की आता ही नवरी पण आली आहे खालती आणि आता लग्न कधी मोडणार आहे, तुम्ही कधी करणार आहात सगळं. तर तिकडे आता मामी विचार करते की माझी नजर चुकणार नाही, ते दागिने नक्कीच खोटे आहेत, हे माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. तर मनू आणि तिच्या मैत्रिणी रुकवतापाशी थांबलेले असतात. अचानकपणे तिथे आता निधी येते. निधीचं लक्ष वीटभट्टीकडे जातं. तेव्हा आता ती वीटभट्टी तुटलेली निधीच्या लक्षात येते. ती आता मनूला म्हणायला लागते की मनूताई बघ ना गं, अगं ही वीटभट्टी कशी तुटली. तेव्हा मनस्वी तिकडून आता इकडे पाहत असते.
तर मानसीलाही आता मोठा धक्का बसलेला असतो. इतक्यात तिथे आता रजनी रणजितला घेऊन संपतराव रुखवत दाखवण्यासाठी आलेले असतात. संपतराव आता मनूचं कौतुक करत सांगतात की रजनीताई बघा, या सगळ्या वस्तू माझ्या मनूताईने स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत हा. तेव्हा आता तिथे रजनी सगळ्या चुकाच काढत असते. ती सांगते की ती वीटभट्टी बघा, तुटलेली वीटभट्टी कशाला ठेवायची रुखवतात. तेव्हा आता मानसी सांगते की 1 मिनिट हा. आणि मनू पटकन आता ती तुटलेली वीटभट्टी स्वतःच्या चालाक बुद्धीने सगळं काही दुरुस्त करते. तर तिथे आता संपतराव मनूचं कौतुकच करतात. ते सांगतात की मनूताई खरंच वीटभट्टी ना पहिल्यापेक्षा खूप भारी दिसते आहे. मनस्वीचा आता तिकडून जळफळाट होत असतो, कारण मनूने सगळं काही निभावून घेतलेलं असतं. तेव्हा आता रणजितराव सांगतात की खरंच तुमची वीटभट्टी खूप छान दिसते आहे. तेव्हा आता मनू सांगायला लागते की या सगळ्या वस्तू मी स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत. ही गोधडी आहे ना, ही मी माझ्या आईच्या साडीने बनवली आहे. तर त्यानंतर मनू सांगायला लागते की ही जी बाहुली आहे ना, हिचं नाव आम्ही निधू ठेवलं आहे. का माहिती आहे का, ही बाबांनी निधीच्या लहानपणी आणली होती त्यामुळे. आणि हे ताण लाडू भूक लाडू. तेव्हा आता तिथे रणजितच्या लक्षात येतं आणि तो विचारतो की म्हणजे हे कॅफेमधले ते फेमस लाडू तेच आहेत का. तेव्हा आता मानसी सांगते की हो. तर रणजित सांगतो की अगं मग आईला दे ना एक खायला. तेव्हा आता मनू सांगते की नाही. तेव्हा तेथे असलेल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर मनू सांगते की काय आहे, हे सुनंदा मावशीने मला बनवायला शिकवले आहेत ना, त्यामुळे पहिला त्यांनाच लाडू खाऊ घालायचा आहे, ही माझी इच्छा आहे. तेव्हा आता रणजित समजून घेतो आणि सांगते की बरं ठीक आहे, मग तू आईला दुसरा लाडू खायला द्या. इतक्यात आता परत चुका काढत तिथे रजनी सांगायला लागते की मला नाही आवडत लाडू, आणि यातली एकही गोष्ट एक्सक्लुझिव्ह नाही आहे. संपतला तिथे आता काहीच कळलेलं नसतं. तर संपतराव तिथे आता सांगायला लागतो की ते नाही आहे का, बरं मी नंदूला पाठवून लगेच आणायला लावतो. तेव्हा आता रजनी सांगते की अहो संपतराव, म्हणजे यातली गोष्ट एकही गोष्ट आमच्या तोलामुलाची नाही आहे असं म्हणते मी. तर रणजितला आता खूप वाईट वाटत असतं. सतत आता रजनी एक चान्सही सोडत नसते मनूचा संपतरावांचा अपमान करण्याचा, आणि सतत चुका काढत असते. तेजसलाही तिचा खूप राग आलेला असतो. तेव्हा मनू सांगते की ह्या सगळ्या वस्तू मी स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत ना, या सगळ्या माझ्या जुन्या आठवणी आहेत आणि म्हणूनच मला सासरी सोबत जाताना हे घेऊन जायचं आहे. रणजितला मनूने केलेल्या सगळ्या गोष्टी आवडलेल्या असतात. तेव्हा आता तेजस विचार करतो की या सगळ्यांमध्ये मिस लकी चॅम्प हे असायलाच हवं. तेजस आता खिशामध्ये हात घालतो, तर तो आता त्याला तिथे मोठा धक्काच बसतो, कारण तो आता विचार करायला लागतो की आज एवढ्या महत्त्वाच्या दिवशी मी मिस लकी चॅम्प कसं काय घरी विसरून येऊ शकतो. तर इकडे आता सूरज वेडासारखा पळत आलेला असतो. तेव्हा आता कोणाला काहीच कळत नसतं. तर तो सांगत असतो की आई बाहेर सांग ना, त्यांना सांग ना मी काहीच नाही केलं आहे. तर तिथे आता तात्या विचारतात की अरे सूरज, काय झालंय तुला नक्की, असा का वेड्यासारखा बरळतोय. सूरज काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हे कोणालाच तिथे कळत नसतं. इतक्यात आता समोरून पोलीस आलेले असतात. तर पोलिसांना पाहून पटकन आता तात्या उठतात आणि विचारतात की काय झालं आहे इन्स्पेक्टर, तुम्ही इथे कसे. तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगतात की या घरातून आम्हाला फोन आला होता. तेव्हा तात्या म्हणतात की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, आम्ही कोणीच नाही फोन केलेला. इतक्यात आता तिथे गायत्री सांगते की मी बोलावलं आहे यांना. सगळेजण वळून आता गायत्रीकडे पाहतात. गायत्री पटकन समोर येते आणि तात्यांना सांगते की मी बोलावले. तेव्हा आता तात्या म्हणतात की परंतु का. तेव्हा आता गायत्री सांगते अहो तात्या, का म्हणजे आपल्या घरात चोरी झाली आहे. माझ्या रूममधून 2 लाख रुपये गायब झाले आहेत आणि ती चोरी करणारा यांचा धाकटा चिरंजीव आहे. तेजसचं नाव घेतात सगळ्या घरातल्या लोकांना धक्का बसलेला असतो. सुनंदा गायत्रीला सांगते की अगं काहीतरी काय बोलतेस सुनबाई तू, अगं तेजस असं का करेल. तेव्हा आता गायत्री सांगते की पुरावा आहे माझ्याकडे. किती बोळा तो विश्वास सासूबाई तुमच्या मुलावरती. आणि त्यानंतर ती लकी चाम्प बाहेर काढते आणि सांगते की हे असतं ना त्याच्याकडे, बोला. इतक्यात आता सूरज मूर्खासारखं दारूच्या नशेत सगळं बडबडून मोकळाच होतो. तो सांगतो की मला माहिती आहे, तेजाना बाहेर जाताना त्याला माझा धक्का लागला होता. त्याच्याकडे ना एवढे मोठे नोटांचे बंडल होते आणि मी 50 रुपये मागितले तर दिलेच नाहीत त्याने, तसाच निघून गेला. तेव्हा आता गायत्री सांगते की मी देते, 50 नाही 100 रुपये देते भाऊजी. गायत्री सांगते की हे पैसे तुम्हाला का द्यायचे माहिती का भाऊजी, कारण तुम्ही आता सर्वांसमोर जबाब दिला ना त्याबद्दल. तर त्यानंतर गायत्री पोलिसांना सांगते की बघा आता आय विटनेस सुद्धा आहे. तेव्हा आता सुनंदा तेजसची बाजू घेऊन तिला सांगायला लागते की अगं परंतु सुनबाई, तुझे तेजसने पैसे फेडले आहेत म्हटल्यानंतर का चोरेल तो पैसे परत. तेव्हा आता गायत्री सांगते की मला काय माहिती सासूबाई, यातलं सगळं तुम्ही तुमच्या मुलाला का नाही विचारत. बरं विचारा, पण आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. तेव्हा आता तात्यासाहेबांना मोठा धक्का बसतो. इन्स्पेक्टर सांगतात की हे बघा तात्यासाहेब, तुमचं घर खूप प्रतिष्ठ घराणं आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी कंप्लेंट सुद्धा मागे घ्यायला तयार आहे.
तेव्हा आता गायत्री सांगते की नाही नाही, हे इतकं मोठं आता प्रतिष्ठित घराणं आहे, स्वातंत्र्य सैनिक दिनकर प्रभूंच्या नातवाने आता घरातच चोरी केली आहे म्हटल्यानंतर तात्यासाहेबांनाही ते नाही सहन होणार. उलट आता त्याला शिक्षा होण्यासाठी तात्यासाहेब स्वतः खरी साक्ष देतील. गायत्री तिथे आता सांगते की एरवी पेपरामध्ये ते छापून आणतात ना की हा चोर आहे, हा व्यक्ती फ्रॉड आहे, तेव्हा आता पेपरात छापून आणताना ते घरच्यांचा त्या माणसांचा विचार करतात का? नाही की नाही. मग आता चोरी केली आहे म्हटल्यानंतर शिक्षा तर मिळणारच. इन्स्पेक्टर आता तात्यासाहेबांना विचारतात की नक्की काय करायचं आहे, तेजसला अटक करू देत का? तेव्हा आता तात्यासाहेब काळजावरती दगड ठेवून होकार देतात. गायत्रीला हेच तर सगळं करायचं असतं. एकीकडून मनूचं लग्नही मोडायचं असतं आणि दुसरीकडून तेजसलाही अडकवायचं असतं. तर गायत्रीचा प्लॅन अखेर सक्सेसफुल झालेलाच असतो. तर त्यानंतर आता इन्स्पेक्टर विचारतात की हा तेजस आम्हाला कुठे मिळेल? तेव्हा आता गायत्री खूप मोठा धमाका करत सांगते की पारगाव, हा तेजस प्रभू याचा फोटो, पारगावला तेजस प्रभू मिळेल. तेजस प्रभू उर्फ मिस्टर राष्ट्रहित, अशी ती आता पत्रिका दाखवत इन्स्पेक्टरला सगळं काही सांगून टाकते. आभाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो तिथे. तर इकडे आता मनूच्या लग्नामध्ये विधींना सुरुवात झालेली असते. पुढच्या विधींना सुरुवात होणार असते तेव्हा मनू आपल्या आईबाबांसोबत तिथे आता पूजेला बसलेली असते. इतक्यात आता निधी कलश घेऊन येत असताना अचानकपणे मूर्खासारखं ती मनस्वी मुद्दाम करते आणि निधीच्या पायात पाय अडकवते. तेव्हा आता निधी जोराची पडते आणि नारळ आता उडालेला असतो. इतक्यात तेजस पटकन आता तो नारळ पकडतो आणि सांगतो की वाचला वाचला वाचला, नारळ वाचला, काय नाही झालेला, हरकत काहीच नाहीये. तेव्हा आता सगळेजण टाळ्या वाजवून आता तेजसचं कौतुक करतात. तर त्यानंतर निधीला तो म्हणतो की सावकाश. तेव्हा आता निधी सांगते की मी तर बरोबरच आले होते, परंतु पाय अडखळला माझा, असं ती रागानेच मनस्वीकडे पाहत म्हणते. तेव्हा मनस्वी मान खालतीच घालते. तर त्यानंतर आता निधी कलश घेऊन गुरुजींकडे जाते. तेव्हा मनस्वी तिच्या बापाच्या कानात, अण्णासाहेबांच्या कानात सांगायला लागते की हा कोण आहे. आता बरोबर ती पोरगी पडली असती, परंतु याने वाचवलं. तेव्हा आता अण्णासाहेब सांगतात की याला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. तिथे आता गुरुजी विचारतात की इथे करवली कोण आहे. तेव्हा आता निधी मोठ्यानेच म्हणते की मी. तेव्हा आता गुरुजी तिला मनूला मुंडावळ्या बांधण्यासाठी सांगतात. निधी पटकन आता समोर येते, मनूला हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर तिला मुंडावळ्याही बांधते. गुरुजींनी आता मंत्रोच्चाराला सुरुवात केलेली असते. तर तेजसचं लक्ष काही मनूवरून हटतच नसतं. मनूचं लक्ष अचानक रणजितकडे जातं. तेव्हा आता रणजित इशारा करून ती खूप सुंदर दिसते आहे असं सांगतो. मनू खूप खुश होते. तर आता सुयोग विचार करतो आणि तेजसला म्हणतो की काय तेजा, अरे अचानक मध्येच कुठं हरवलेला असतो रे. तेव्हा आता तेजस सांगायला लागतो की श्रीखंडाची गोळी, गाडी काहीच मिळलं नाही रे या दोन्हीतलं. गाडी म्हणजे मोठी गाडी, छोटी गाडी. तेव्हा आता त्याला काहीच कळत नसतं. तेजस नक्की काय बोलतोय, कोड्यात बोलतोय. तेव्हा आता सुयोगला सांगतो की काय ना, तुझं गाडी खेळायचं वय आहे, मोठा झाला ना सगळं सांगेन, आणि तो तिला गप्पच बसवतो. विधीनं आता सुरुवात झालेली असते. तेव्हा गुरुजी तिथे आता संपतला कुळ, त्यांचं गोत्र विचारत असतात. तेव्हा आता संपत गडबडतो, कारण संपत तर हा अनाथ असतो आणि त्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसते. तेव्हा आता संपत डिरेक्टली सांगून टाकतो की नाही माहिती. तर त्यानंतर गुरुजी सांगतात की बरं ठीक आहे, हरकत नाही. त्यानंतर पुढील मंत्रोच्चाराला गुरुजींनी सुरुवात केलेली असते. तर इकडे आता रजनी खूप टेन्शनमध्ये असते, कारण लग्न मोडण्याचा तिने विचार केलेला असतो, परंतु तसं काहीच घडत नसतं. तर ती आता गुरुजींना सांगते की आता या अण्णाकडून तर काही घडतच नाहीये, मला तर वाटतं काहीतरी करावं लागेल मला. इतक्यात आता तिथे शुभदा पळत त्यांच्याकडे आलेली असते आणि ती ओ लक्ष्मी असं म्हणत आलेली असते. तेव्हा रजनी सांगते की माझं नाव रजनी आहे. तर त्यानंतर तिथे शुभदा ओळख वाढवून घेण्यासाठी आलेली असते. ती त्यांना म्हणायला लागते की आमची मनू आता तुमच्या घरीच येणार आहे ना, मग तुम्ही मला ओळखलं असेल, मी मुलीची मामी. तेव्हा आता रजनी म्हणते की मग मी काय करू त्याला. तेव्हा आता शुभदा चांगली तोंडावरती पडलेली असते. तर त्यानंतर शुभदा सांगते की मला एक सांगा, तुम्हाला एखादी मुलगी आहे की फक्त एकटाच मुलगा आहे, नाहीतर बहीण कशी असेल म्हणा. बहीण असती मुलाला तर दिसली असती ना. ती उगाचच आता इकडच्या तिकडच्या गप्पा त्यांच्यासोबत मारत असते. रजनीला काही तिच्या बोलण्यात इंटरेस्ट तर नसतोच, परंतु शुभदा उगाच पुढे पुढे करत असते. शुभदा सांगायला लागते की तो बघा, तो तिकडे उभा राहिलेला आहे ना, तो माझा मुलगा विनीत आहे. त्याच्यासाठी एखादी मुलगी हवी होती लग्नासाठी. म्हणजे तुमची नसली तरी तुमच्या नातेवाईकांमधली कोणी एखादी असेल तर सांगा. हा, त्या संपतरावांसारखं आमचं काही नाहीये, आमचं कुळ आहे बरं का. तर रजनी तिच्याकडे आता खूप रागाने पाहते. हे शुभदाच्या लक्षात येताच ती सांगते की बरं मला बोलावत आहेत, आणि ती तिथून पळ काढते. तेव्हा आता रजनी खूप चिडते आणि ती सांगते की या संपतरावांचे नातेवाईक काय समजतात काय स्वतःला. आता ना आपण खूप मोठी घोडचूक केली आहे हे लग्न ठरवून, आणि आता तीच घोडचूक सुधारायची संधी मिळत नाहीये.
तर त्यानंतर मनू आता लग्नासाठी तयार झालेली असते. पुढे मंगलाष्टकांना सुरुवात होणार असते आणि त्याच्या आधीच तेजस हा मनूच्या रूममध्ये गेलेला असतो. तेव्हा तो तेजस तिथे मनूला सांगायला लागतो की मिस लकी चांप, अहो पेढे घ्या, पेढे तुमच्या लग्नाचेच आहेत. जेव्हा मनू आता पटकन मागे वळून तेजसला पाहते, तेजस आता मनूकडे प्रेमाने पाहतच राहतो. तर हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मनू आता तेजसला प्रश्न विचारते की तुमचं आणि आमचं कसलंच नातं नाही आहे, तुमची आणि आमची फारशी ओळखही नाही आहे, मग असं असून सुद्धा तुम्ही माझ्या लग्नामध्ये इतकं का राबताय? तेव्हा आता तेजस सांगतो की गुड क्वेश्चन. तर तेजस पुढे आता मनूला सांगायला लागतो की एका तत्त्वज्ञाने सांगितलं आहे की दुसऱ्याच्या लग्नात असं राबलं ना की मग स्वतःचंही लग्न खूप लवकर होतं म्हणे. तेव्हा आता त्याच्यावरती तेजस जो बोललेला असतो तेव्हा मनू खूप हसत असते आणि मनूला हसताना पाहून तेजसही खूप खुश असतो. तर आता गायत्रीने पोलिसांना लग्नामध्ये पाठवून आता लग्नामध्ये काय तमाशा होणार आणि मनूचं लग्न होणार की मोडणार आणि त्याला तेजस हा कारणीभूत ठरणार का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. आजचा भाग नक्की तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.